नमस्कार मित्र हो, मी शिवसाम घोडके. आज आपण एक वेगळ्या विषयावरती बोलणार आहोत. मिठी. माणसांना मिठी मारली की नाती जुळतात. झाडांना मिठी मारली की पृथ्वीशी नातं जुळतं. एक मिठी माणसाला आधार देते आणि एक मिठी झाडाला जपण्याची प्रेरणा देते. झाडाला मिठी मारणे, ट्री हगिंग ही केवळ एक भावनिक गोष्ट नसून त्यामागे ठोस वनस्पतीशास्त्र, बॉटनिकल सायन्स आणि पर्यावरण मानसशास्त्र दडलेले आहे. जगभरातील वनस्पतीशास्त्रज्ञ, डॉक्टर आणि संशोधक या कृतीकडे मानवी आरोग्य सुधारणारा एक वैज्ञानिक उपचार म्हणून पाहतात. शास्त्रज्ञांच्या मते झाडाला मिठी मारल्याने मानवी शरीरावर आणि मनावर नेमके काय परिणाम होतात ते खालील मुद्द्यांच्या आधारे आपण समजून घेऊ. त्यातील मुद्दा क्रमांक 1, फायटोनासाइड्सचा प्रभाव आणि रोगप्रतिकारक शक्ती. वनस्पतीशास्त्रज्ञ डॉक्टर किंग ली यांच्या संशोधनानुसार झाडे स्वतःच्या संरक्षणासाठी फायटोनसाइड्स नावाचे संयुगे केमिकल कंपाऊंड्स हवेत सोडतात. जेव्हा आपण झाडाच्या अगदी जवळ जातो किंवा त्याला मिठी मारतो तेव्हा हे घटक आपल्या श्वसनाद्वारे शरीरात जातात. यामुळे मानवी शरीरातील नॅचरल किलर पेशी वाढतात, ज्या कर्करोग आणि विषाणूविरुद्ध लढण्यास मदत करतात. यातील मुद्दा क्रमांक 2, ऑक्सिटोसिन आणि आनंदी संप्रेरकांची निर्मिती. मानसशास्त्रज्ञ आणि शास्त्रज्ञांच्या मते जेव्हा आपण एखाद्या जिवंत झाडाला किमान 21 सेकंद मिठी मारतो तेव्हा शरीरातील ऑक्सिटोसिन नावाचा लव हार्मोन रिलीज होतो. हा हार्मोन मानसिक बंध, सुरक्षित, शांतता आणि विश्वासाची भावना निर्माण करतो. यामुळे नैराश्य, डिप्रेशन आणि चिंतेची पातळी लक्षणीयरित्या कमी होते. यातील मुद्दा क्रमांक 3 पाहू. व्हायब्रेशनल एनर्जी आणि थिग्मोमॉर्फोजेनेसिस. म्हणजेच वनस्पतीशास्त्रामध्ये थिग्मोनेसिस किंवा स्पर्श प्रतिसादाचा अभ्यास केला जातो. झाडांची स्वतःची एक विशिष्ट कंपन वारंवारता, व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सी असते. जेव्हा मनुष्य झाडाला स्पर्श करतो तेव्हा माणसाच्या शरीरातील ऊर्जेचे संतुलन होते. शास्त्रज्ञ सांगतात, झाडाला स्पर्श केल्याने मानवी मज्जासंस्थाला, नर्वस सिस्टीमला स्थिरता मिळते. यातील मुद्दा क्रमांक 4, कोर्टिसोलची पातळी कमी होणे, म्हणजेच ताणतणाव मुक्ती होणे. ब्रिटिश संशोधक डॉक्टर डेव्हिड शोले म्हणतात, झाडाला मिठी मारल्याने रक्तातील कोर्टिसोल, ताण निर्माण करणारा हार्मोन, या संप्रेरकाची पातळी लगेच खालावते. परिणामी उच्च रक्तदाब, ब्लड प्रेशर नियंत्रित होतो. हृदयाचे ठोके सामान्य होतात. मानसिक थकवा दूर होऊन मेंदूची कार्यक्षमता वाढते. यातील मुद्दा क्रमांक 4, अर्थिंग किंवा ग्राउंडिंग इफेक्ट. झाडे ही पृथ्वीच्या विस्तीर्ण भूगर्भाशी मुळांद्वारे थेट जोडलेली असतात, ज्यामुळे ती नैसर्गिक विद्युत वाहक, नॅचरल कंडक्टर्स ठरतात. शास्त्रज्ञांच्या मते झाडाला मिठी मारल्याने माणसाच्या शरीरातील अतिरिक्त फ्री रॅडिकल्स जमीत वाहून जातात. याला ग्राउंडिंग प्रक्रिया म्हणतात, ज्यामुळे शरीरातील सूज, इन्फ्लेमेशन कमी होते आणि चांगली झोप लागण्यास मदत होते.
झाडास मिठी मारल्याने काय होते यासाठी जपानमध्ये एक वेगळाच प्रयोग झाला. यातील मुद्दा क्रमांक 6, ज्यामध्ये जपानी शिनरिन योको संकल्पना विकसित झाली. जपानमध्ये वनस्पतीशास्त्र आणि वैद्यकीय विज्ञानाने मिळून शिनरिन योको फॉरेस्ट बाथिंग म्हणजेच जंगल स्नान ही थेरपी विकसित केली आहे. या अंतर्गत निसर्गाचा अनुभव घेणे आणि झाडांना स्पर्श करणे हा आरोग्याचा एक आवश्यक भाग मानला गेला आहे. तर चला आजपासून एक छोटासा संकल्प करूया. दिवसातून नाही जमलं तरी आठवड्यातून एखाद्या झाडाला प्रेमाने मिठी मारूया. कारण आपल्या मिठीची गरज आपल्याला नसली तरी आपल्याला त्यांच्या प्रेमाची, सावलीची आणि प्राणवायूंची कायम गरज असते. जर तुम्हाला हे लेखन आवडले असेल आणि निसर्ग, झाडे, वन्यजीव, पर्यावरणविषयी अशाच प्रेरणादायी माहितीपूर्ण व्हिडिओंची आवड असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. पुढील व्हिडिओ कोणत्या निसर्ग विषयावर असावा हे कमेंटमध्ये नक्कीच कळवा.